फैसल. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चितच चेंडू होता डॉट. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील फैसल पोलार्ड हा गोलंदाज आहे. अंजुमन स्पोर्ट्स या संघाचा पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज अक्षय. चांगला फटका. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अक्षय याच्या बॅट मधून निघालेला हा दमदार षटकार. फैसल पोलार्ड याच्या दुसऱ्या चेंडूवर धमाकेदार षटकार पेश केला होता फलंदाज अक्षय याने. निश्चितच पहिला चेंडू आपण बघितला बीट झाला होता तिथे, पण चेंडूची लाईन लवकर ओळखली होती. स्पीडअप करायचं, जास्त बेल घेऊ नका. पहिलं पॉवर प्लेचे षटक हाताळतोय फैसल पोलार्ड. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेप मध्ये बिघाड. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केला होता, पंच सहमत नाहीत. मिळेल एक अतिरिक्त धाव लेग बाय चोरपणे. धावसंख्या वाढते धावपलकर 7. आता मात्र अर्जुन येते. मागच्या सामन्यामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी यांनी केली होती. तोच अर्जुन आता मात्र स्ट्राईक वर बघायला मिळतोय. फैसल पोलार्ड सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेत आले नाही. चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकर 8. वारंवार फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते, कारण उजवी आणि डावी जोडी खेळपट्टीवर आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार बॉलिंग मार्कवर तयार सामना करण्यासाठी. अक्षय ज्याने एक अप्रतिम षटकार ठोकलेला आहे. चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. चांगला झेल घेतलेला आहे. अक्षय याला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला फलंदाज बाद होते समीर स्पोर्ट्स पिंपळकर संघाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता, कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल घेतलेला आहे. मुन्ना याने अफलातून झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद होते. जयेश क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. धावसंख्या धावपलकर 8. एक चेंडू अजून शिल्लक आहे पहिल्या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट फैसल पोलार्ड.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 9. निश्चितच वेगवान चेंडू होता. जलद चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 9. शिवम दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज जयेश. आता मात्र इथून एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर निश्चित धावांचा वेग वाढवावा लागेल. खोऱ्याने धावा जमा कराव्या लागतील त्या समीर स्पोर्ट्स पिंपळगर या संघाला. कारण पहिला सेमीफायनलचा सामना आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना बाद आहे अंजुमन स्पोर्ट्स आणि समीर स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. चेंडू मात्र चांगला फटका. लॉफ्टेड स्ट्रोक केला होता. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय जीवनदान. निश्चितच संधी चालून आली होती. चान्स होती तिथे गडी बाद करण्याची. जयेश याला जीवनदान दिलेलं आहे. 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 11. एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला गोलंदाज शिवम सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडूची मात्र लाईन ओळखता आली नव्हती तिथे. निश्चितच स्विंग अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. निश्चितच चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळणारा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 12 धावा. चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते तिथे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावफलकावर 14. निश्चितच संधी आहे त्यांच्या मागे. निकेश कॉर्बेन फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आलेली होती. जयेश बाद होतोय. बाद होणारा दुसरा फलंदाज आहे समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघाचा. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 14. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर शिवम. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 14. नवीन फलंदाज प्रशांत सज्ज झालेला आहे सामना करण्यासाठी. चांगला फटका आहे.
फ्लिक केलेल्या चेंडूला पहिली धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकर 16. प्रशांत याने 2 धावसंख्येने आपलं खातं खोललेलं आहे. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे. ती 16-8च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. धावपलकर करंट रन रेट ह्याच प्रमाणे जर धावा पूर्ण केल्या तर निश्चितच धावपलकावर प्रोजेक्टेड स्कोर 32 धावा बघायला मिळते. चला टीम मीटिंग करू नका. अंजुमन स्पोर्ट्स आपको मिडल कॉन्फ्रेंस नहीं करना है, प्लीज समय के बारे में सहयोग करना है. चला तर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. तिसरी षटक घेऊन येते गोलंदाज आझिब. सामना करेल फलंदाज अर्जुन. चांगला फटका, स्लॉक स्वीप केलेला, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल. अर्जुन याचा संपला खेळ. बाद होते फलंदाज. काशिब याने अतिशय अफलातून झेल घेतलेला आहे. सोळा धावा पाहतोय धावपलकर. तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र निश्चितच बाद होते फलंदाज. खेळी संपुष्टात आलेले ती अर्जुन याची. तिसरी षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज आझिब याला. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला त्याने तिसरे यश मिळवून दिलेले आहे. आझिब राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बॅटच्या टोवर लागून जातो. स्टंपच्या मागे
नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने चेंडू टाकला होता. बॅटच्या टोवर लागून चेंडू गेला होता. नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लकी बाउंड्री. धावसंख्या वाढते धावपलकर 20 धावा. मिस टाइम फटका बघूया. झेल एकाने सोडला आणि दुसऱ्याने घेतला. फलंदाज बाद होते. एक क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता आणि दुसऱ्याने झेल घेतलेला आहे. एक ने छोड़ा, दूसरे ने लपका और बल्लेबाज आउट हो गए. दरम्यान शुभ आगमन झालेला आवी पाटील, मी आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज अजीब याची 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत. 4 धावा खर्च केल्यात आणि गडी बाद केलेले ते 2 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू टाकला होता. काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त भन्नाट वेग बघायला मिळते गोलंदाज अजीब याचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर 20. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला. पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर वेलकम आवी पाटील. एक हार्ड हिटर फलंदाज समीर स्पोर्ट्स पिंपळगेरे संघाचे. जोरदार अपील केला होता. पंच सहमत नाहीत. एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 21. 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा अजीब सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवं तसे घेता आलं नव्हतं. निश्चितच अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकार 4 बाद 21. 3 ओव्हरों की समाप्ती. कुल रन बने 21. विकटे गवाई 4. शेवटचा अंतिम षटक असणार आहे. बघूया कोण घेऊन येते ते. आफाक शेवटच्या षटकासाठी. आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. चला स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. चांगलं लक्ष सेट टार्गेट जर उभारायचं असेल तर. चेंडू चांगला फटका. क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विक थ्रो केलेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 23. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, कॅच ड्रॉप केलेला तिथे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावपलकर 24. शहबाज शेख ने कैच को वहां पर छोड़ा. खुद कैप्टन है टीम के, लेकिन अच्छा प्रयास किया था. 100 कैच लेने का उन्होंने प्रयास किया था. कैच छूटा, सपना टूटा. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष. झेल सुटलेला आहे. जीवनदान. अजून एक कॅच ड्रॉप. आजीबाने झेल सोडलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर निश्चितच संधी चालून आली होती तिथे झेल बाद करण्याची. धावसंख्या वाढते. धावपलकर 25. शेवटचा अंतिम षटक आहे. 25 धावा धावपलकर. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव तिथे सहजगत्या पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते. धावपलकर 27. शेवटचं चौथा अंतिम षटक आहे. निश्चितच पहिला सेमीफायनलचा सामना आहे अंजुमन स्पोर्ट्स आणि समीर स्पोर्ट्स पिंपळगर या दोन संघांमध्ये. आफाक पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू मात्र बघूया, वेगवान चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडूची गती ओळखता आली नव्हती तिथे. धावबाची संधी. पंचांचा काय इशारा येतो ते बघायचं आणि निश्चितच फलंदाज होते धावचित बाद. धावसंख्या मात्र धावपलकावर कायम आहे 27. हे आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. धावचितच्या रूपाने बाद झालेला आहे. आपण जी स्पर्धा पाहतात समीर स्पोर्ट्स पिंपळगर आयोजित स्वर्गीय समीर स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सर्वात जुनं मैदान आहे भिवंडी तालुक्यातील पंचक्रोशी क्रीडानगरी पिंपळगर गोवे MIDC रोड. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वेगवान चेंडू टाकला होता. निश्चितच चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 27. 28 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी अंजुमन स्पोर्ट्स या संघाला. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे ताबडतोब. अनिल अंकलेश स्पोर्ट्स आणि आर्यन 11 भादवड दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या पण लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आर्यन 11 भादवड आणि अनिल अंकलेश स्पोर्ट्स.
या लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी आहे त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आर्यन इलेव्हन भादवड आणि अनिल अंकलेश स्पोर्ट्स. मी एक धडाकेबाज फलंदाज अभि पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेक करायचे आहे. समीर स्पोर्ट्स या संघाचे एक जबरदस्त आक्रमक फलंदाज अभि पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हा दुसरा सेमी फायनलचा सामना आणि त्याची नाणेफेक केली जात आहे. आर्यन इलेव्हन भादवड आणि अनिल अंकलेश स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. आर्यन इलेव्हन भादवड संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी मनोज भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर स्पोर्ट्स पिंपळकर संघाचे एक जबरदस्त आक्रमक फलंदाज अभि पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. पाहू शकता तुम्ही स्वागत सन्मान आणि सत्कार मान्यवरांचा केला जात आहे व्यासपीठावर. तर सामन्याला सुरुवात होत आहे. बघूया लक्ष्य आहे विजयासाठी 28 धावांचं सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे ती अंजुमन स्पोर्ट्स या संघाची. काशिब आणि भावेश. तर पहिलं षटक घेऊन येते पॉवर प्लेचे षटक प्रशांत. चेंडू मात्र निश्चितच पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतली होती. गुडलेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता तिथे एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने निश्चितच धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे काशिब याने. गोलंदाज प्रशांत सज्ज होते बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज भावेश. चोवीस चेंडू आणि 28 धावा असं छोटस समीकरण आहे विजयासाठी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते नाही रोखू शकत एक धाव. भावेश खातं गोलटो वैयक्तिक धावसंख्या वाढते धावफलकावर 2. आता मात्र एक एक धाव ही खूप महत्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. प्रशांत
चांगला फटका आहे, बघूया क्षेत्ररक्षक झेपावतो तिथे, पण मस्तक पे दस्तक देणारा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा दमदार षटकार. काय फटका खेळला होता, जबरदस्त अफलातून स्ट्रोक बघायला मिळतोय. काशिब याच्या बॅट मधून धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 8. स्टेप मध्ये बिघाड, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 8 धावा धावपलकर आहेत. खेळतोय काशिब 7 धावांवर, भावेश खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. चेंडू मात्र निश्चितच स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव, धावसंख्या वाढते. धावपलकर 9. खराब चेंडू होता, डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा प्रशांत याचा. आता मात्र इथून सामना जिंकण्यासाठी समीर स्पोर्ट्स पिंपळकर संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. 1 धाव तिथे पूर्ण केलेली आहे. एकच धाव मिळेल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा केलेला आहे पंचांनी. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. निश्चितच धावसंख्या धावपलकावर वाढते ती 10. सुरुवात तर चांगली झालेली आहे, मी म्हणेन अंजुमन स्पोर्ट्स या संघाची. 10 धावांची भागीदारी. टोपनर पेयर 2 सलामीवीरांमध्ये भावेश आणि काशिब. चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी साकारलेला आपल्या संघासाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहतो आपण प्रगतीपथावर. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा प्रशांत सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या कायम आहे. धावपलकर अतिशय वेगवान चेंडू टाकला होता, फलंदाजाला ओळखून खरं तर चेंडू टाकला होता गोलंदाज प्रशांत याने. धावसंख्या कायम आहे. धावपलकर पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. प्रशांत राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला मात्र हुक केलेला आहे. चेंडू बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते 38 सर्कल मध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 10. चांगली सुरुवात आहे. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करीत आहोत. सुधारित धावसंख्या धावपलकर 12. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. समीर स्पोर्ट्स पिंपळकर टीम मीटिंग करू नका. आपण 12 धावा कुठल्या प्रकारचा गडी बाद झाले नाही. 1 प्लस पॉईंट जमेची बाजू आहे ती अंजुमन स्पोर्ट्स या संघाची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बघूया कोण येते बॉलिंग मार्कवर, ते बघायचं आहे. अक्षय. सोळा धावांची अजून आवश्यकता आहे विजयासाठी. निश्चितच पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण फलंदाजाची बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अगोदरच कमिट झाला होता. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा अक्षय. चेंडू निश्चितच आता मात्र हुक केलेला आहे. चाललंय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 16. हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना पाहतो आपण संघ अंजुमन स्पोर्ट्स. 16 धावांची
अभेद्य भागीदारी बघायला मिळते दोन्ही सलामीवीरांमध्ये. कुठल्या प्रकारचा गडी देखील बाद झालेला नाही. पुन्हा एकदा अक्षय आमच्यापासून दूर जाताना चांगला फटका पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. धावसंख्या वाढते धावपलकर 20. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी निश्चितच कासिब धुवाधार बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. कारण पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे अंजुमन स्पोर्ट्स आणि समीर स्पोर्ट्स पिंपळकर या दोन संघांमध्ये. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे अलॉंग दी कार्पेट. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकलेले आहेत काशिब याने. धावसंख्या वाढते धावपलकर 24. 4 धावांची आवश्यकता आहे. अप्परकटचा फटका खेळला होता तिथे. तीन धावांची आवश्यकता विजयासाठी. निश्चितच आता मात्र धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते ती 25. चेंडू हुक केलेला आहे. चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. विनिंग शॉट. ह्याच बरोबर सामना जिंकलेला आहे. अंतिम फेरीत धडक मारली ती अंजुमन स्पोर्ट्सच्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन. अभिनंदन. हार्ड लक टफ लक समीर स्पोर्ट्स पिंपळकर. सामनावीराच्या रेस मध्ये 2 खेळाडू खरं तर आहेत. निश्चितच थोडस आम्हाला देखील कन्फ्युजन आहे. पण मी तर म्हणेन काशिब याने देखील धुवाधार बॅटिंग केली. सामनावीराचा पुरस्कार मात्र जाणार आहे ज्याने भेदक गोलंदाजी केली तो अजीब. अजीब आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर येत आहे. अजीब